सामना दोन्ही बाजूंनी संघ तयार, फलंदाज तयार, गोलंदाज तयार. फलंदाजी मार्गवरती मॅरी. बघूयात नेमकं करते काय. गोलंदाजी करण्यासाठी हातामध्ये बॉल. गोलंदाज तयार, परंतु थोडा आवाज कमी कर. बघूयात नेमकं काय होतंय. मॅरी तयार, गोलंदाजीच्या हातामध्ये बॉल. हा उत्तम टाकलेला चेंडू तेवढा सुंदररित्या सोडून दिलाय. त्यांना वाटलं अवांतर जाईल, परंतु बॉल अवांतर नाहीये. मिळतील 0 धावा. पुढच्या चेंडूसाठी तयार. टाकलेला उत्तम बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू, तेवढंच उत्तम फटका, तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होत आहेत आउट. दोन्ही फलंदाज आउट झाल्यामुळे ओव्हर गेली आहे डिक्लेअर झोन मध्ये आणि एका ओव्हर अखेर संघाची धावसंख्या झालेली आहे आपण लवकरात लवकर सामना पुढे घेऊन जायचा आहे. जवळपास 10:30 वाजलेत. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. सर्वांना विनंती, कोणीही पंचांशी वाद घालू नका. असं म्हटलं जातं की पंचांशी वाद संघबाद. आपल्या इथं संघबाद होणार नाही, परंतु पेनल्टी मात्र नक्की लावली जाईल. पुढचं षटक नेमकं कोण घेऊन येतंय त्यासाठी गोलंदाजी टीम मध्ये सुरू असलेली चर्चा आणि फलंदाजी करण्यासाठी नेमकं कोण जाईल यासाठी फलंदाजामध्ये सुरू असलेली चर्चा, या दोन्ही चर्चेचा मध्यबिंदू सांगून बघूयात पंच नेमकं काय निर्णय देत आहेत. आणि पहिली ओव्हर डिक्लेअर मध्ये गेलेली आहे. बघूयात पहिल्या षटका अखेर सामना इथपर्यंत आलाय. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या नेमकी किती झाली आहे कृपया. 5 रन. ओके, धन्यवाद. मिहीर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तयार. फलंदाज पार्थ हा सुद्धा तयार. बघूयात नेमकं काय होतंय. 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटका अखेर 5 धावा झालेल्या आहेत. थोडासा आपला वेळ चाललाय, हरकत नाही. सामनाही तसा आहे. उपांत्यपूर्व फेरीतला हा सामना, सेमीफायनलचा सामनाही महत्वाचा आहे. आजपर्यंत मागच्या 2 महिन्यांची मेहनत, तिथून वर आलेल्या या 4 टीम टर्फ 1 टर्फ 2 वरती खेळत आहेत. टर्फ 1 वरती रंगलेली ही मॅच, रंगलेला हा सामना पहिल्या षटका अखेर. चला पुढचं षटक घेऊन पुन्हा एकदा तयार. टाकलेला बॉल, उत्कृष्ट असा फटका, बॅटीची लागली आहे कडा. एक चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघूयात पुढच्या चेंडूवरती नेमकं होतंय काय. पुढच्या चेंडूवरती नेमकं होतंय काय. पुढचं षटक टाकण्यासाठी तयार. पुढचा उत्कृष्ट असा फटका, परंतु मिळतोय फक्त 1 आणि 1 धाव. एक चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. पार्थ तयार, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू हातातून गेलाय वर डेथ दिशेच्या दिशेने. अंपायरने दिली आहे पहिली वॉर्निंग. बघूया गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू, उत्कृष्ट असा फटका, बॅटीची लागली एक कडा, बॉल गेलाय. 2 रन घेण्यामध्ये मिळत आहेत का यश, परंतु यश मिळालेलं नाहीये. प्रयत्न पूर्ण होता, परंतु प्रयत्नाला यश नाही मिळालंय. इसलिए बोला था मेरे दोस्त, वादा मत कर, वादा हमेशा टूट जाता है, कोशिश तो कर, शायद कामयाब हो जाए. बघूयात चेन्नई सुपर किंग्सचा टी शर्ट घालून
7 नंबरची जर्सी पाठीमागे MS धोनीचं नाव. नेमकं काय होतंय? काळ्या कलरची बॅट, काळ्या कलरची पॅन्ट, वरती पिवळा शर्ट. बघूयात. मिहिर पुन्हा एकदा तयार, पार तयार, टाकलेला उत्तम असा बॉल मिळतायत पूर्ण आधा डझन रन, 6 रनासाठी मारलेला हा चेंडू आहे. उत्कृष्ट असा फटका पार्थने मारलाय, त्याच्यावर मिळाले 6 धावा. उत्कृष्ट असा हा षटकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पार्थ सुद्धा तयार. बघूयात कमबॅक होतोय का? पुन्हा एकदा पार्थ मारतोय शॉट. शॉट तर खूप उत्तम मारला होता, परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षक, एकही धाव मिळणार नाहीये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मिहिरच्या हातातून निघालाय बॉल, तेवढाच उत्तम फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने दिलाय चकवा फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक तिघांना सुद्धा. षटक झालेले समाप्त. बघूयात संघासाठी तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला एक गोलंदाज. उत्तम असा टाकलेला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा, बॅटीवर पाहिजे तसा आलेला नाहीये. बघूयात नेमकं काय होतंय. पहिला बॉल निखिलने अत्यंत उत्तम टाकलाय, दुसरा बॉल सुद्धा तेवढाच उत्कृष्ट, आणि अशा प्रकारे 2 चेंडू मध्ये दोन्ही चेंडू डॉट काढण्यामध्ये यश मिळालंय. लोहे को कलही करने पे चलो बाद में देखेंगे. बघूयात पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. गोलंदाज थोडं घाई करतायत, नाहीतर बसलेल्या प्रेक्षकांना नक्कीच एक सुंदर शायरी ऐकायला मिळाली असती. हरकत नाही, पुढे संधी मिळणार आहे. उत्तम असा टाकलेला बॉल, तेवढाच उत्तम असा फटका. पहिले 2 बॉल डॉट गेल्यानंतर तिसऱ्या बॉलला पूर्ण 6 रनाची वसुली मात्र केलेली आहे. सुंदर असा षटकार मारल्यानंतर बघूयात चौथ्या बॉल मध्ये वापसी होते का? हातामधला बॉल बॅट्समनच्या दिशेने भिजतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट शॉट, परंतु छताला लागून बॉल गेला हातामध्ये. मारला होता 6 रनासाठी, मिळतायत फक्त 1 धाव. खोदा पहाड निकला चुहा, असं काहीतरी झालेलं आहे. बघूयात पुढचा चेंडू हातामधून निघालाय बॅट्समनच्या दिशेने, परंतु नो बॉल, अवांतर अशी धाव खात्यामध्ये जमा. हरकत नाही, बघूयात नेमकं काय होतंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार, पार्थ तयार. पुन्हा एकदा मारलेला फटका, बॅटीची लागली एक कळा. उत्कृष्ट असा बॉल टाकतोय. निखिलने आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी केली आहे. एक षटकार आला म्हणून काय झालं, परंतु आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा मारलेला, आणि मला असं वाटतंय हा चेंडू गेलाय पूर्ण 4 धावांसाठी, आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालेलं आहे. बघूयात पुढे नेमकं काय होतंय. संघाची धावसंख्या नेमकी किती झाली एकदा सांगा. संघाची धावसंख्या किती झाली आहे? रन. चला आपण थोडी घाई करायची, बराच वेळ झालेला आहे. आणखीन एक सामना, ज्या सामन्याची उत्सुकता अगदी शिगेला गेलेली आहे, तो सामना याच्यानंतर आपण इथे खेळणार आहे. बघूयात क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे, गोलंदाज तयार आहेत, फलंदाज सुद्धा तयार आहेत. स्टंपचा कलर, जर्सीचा कलर मॅचिंग झाला, आणि उत्तम असा फटका, गेले पूर्ण 6 रनासाठी. उत्तम असा षटकार. पहिल्याच बॉलला 6 रन मिळाल्यानंतर दुसऱ्या बॉल पासून वापसी होते का? गोलंदाज तयार, टाकलेला उत्कृष्ट बॉल, तेवढाच उत्तम असा फटका. 2 बॉल 2 6 नाही म्हणता येणार. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला चौकार. 6 अधिक 4 बरोबर 10 रन खात्यामध्ये जमा. बघूया वरती लागून गेलाय बॉल. 4 रन आहेत, 4 आहे, चौकार आहे. चला पंचांनी निर्णय दिलाय तिसरा बॉल टाकण्यासाठी तयार, परंतु फलंदाज तयार नसल्यामुळे डेथ बॉलची घोषणा. हरकत नाही, डेथ बॉल दिलेला आहे. बघूयात तिसरा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार, आता मात्र फलंदाज तयार. टाकलेला हा उत्तम चेंडू, तेवढाच उत्कृष्ट मारलेला फटका, बॅटीची लागली एक कळा, बॉल गेलाय नेट वरती. आता पाहण्यासारखी गोष्ट आहे की नेमकं पंचांचा निर्णय काय असणार आहे. पंचांनी दिलाय 1 रनाचा इशारा, खात्यामध्ये 1 रन आपण जोडला गेलाय. स्ट्राईक
नाही, स्ट्राईक चेंज नाहीये. घोषित क्षेत्रामध्ये गेलेली एक धाव खात्यामध्ये झाली आहे जमा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. टाकलेला उत्तम असा शॉट आणि काय उत्तम फटका मारलाय. 6 रनासाठी गेलेला चेंडू आहे. पहिले 2 बॉल डॉट घेतल्यानंतर एक प्रश्नचिन्ह उभा राहिलं होतं, परंतु बॅट्समन करून दाखवलंय. जब किसी अपनों ने कहा कि हुनर नहीं है तुम में, तो गैरों से कहलवा दिया कि होनहार हो तुम. इतनी बेरहमी से दिल जो तोडा है मेरा, कि आज मेरे कामयाबी के जिम्मेदार हो तुम. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. बघूयात, एक चोरटी धाव घेण्यामध्ये मात्र यश मिळाले. निखिलच्या हातामध्ये चेंडू आहे. पार्थ पुन्हा एकदा तयार. बॅट चेंज केलेली आहे. बघूयात नेमकं काय होतं. प्रश्नचिन्ह उभा, हातामध्ये बॉल घेऊन गोलंदाज उभा. चला, उत्कृष्ट असा मारलेला फटका, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव घेण्यामध्ये तयार आणि दुसरी चोरटी धाव घेताना मात्र गेलेला आहे विकेट. फलंदाज झालाय धावचीत आणि 4 षटकांअखेर एकूण धावा झाल्या आहेत. किती? नारी शक्तीची ही पहिली ओव्हर म्हणून मोतीलाल ओसवाल प्रीमियर लीग मध्ये ओळखली जाते. बघूयात नेमकं काय होतंय. एकीकडे उभी आहे वैष्णवी. हातामधून बॉल आलाय तिच्या दिशेने. तेवढाच उत्तम फटका, परंतु मारलाय सरळ हातामध्ये. एखाद्या माशाने उंच अशी झेप घ्यावी, परंतु जाळ्यात अडकावा असा बॉल अडकलाय. प्रथमा उभी, पुन्हा एकदा तेवढाच उत्कृष्ट असा फटका, परंतु 2 बॉल मध्ये दोन्ही विकेट गेलेले आहेत. दोन्ही गडी बाद झालेले आहेत आणि पहिली ओव्हर डिक्लेअर मध्ये गेली. हरकत नाही, उत्कृष्ट अशी गोलंदाजी खरंच म्हणावी लागेल. 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्यानंतर बघूयात. टार्गेट काय आहे? चला, आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. फटाफट सामना सुरू करणार आहोत, कारण याच्यानंतर आपल्याला एक मोठा सामना खेळायचा आहे. त्यात 2 ज्या चमचमणाऱ्या ट्रॉफी आहेत त्या या डेस्क पासून आपल्या डेस्क पर्यंत घेऊन जायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर सामना संपवावा लागेल. याच्यानंतर आपल्याला अजून एक अंतिम सामना सुद्धा खेळायचा आहे. सतीदारांना विनंती आहे, स्कोर काय झालाय? 0 ना? 4. हा, डिक्लेअर झालेल्या षटकामधून 4 रन आलेले. मगाशी आपण बघितलं 7 नंबरची जर्सी घालून आलेला माझा मित्र तिथे उभा आहे. पहिले 2 बॉल डॉट घेतले, परंतु त्यानंतर उत्कृष्ट अशी षटकांची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. असं म्हणतात की लोखंडाला कलई केली म्हणून लोखंडाची काही चांदी होत नसते आणि चरख्याबरोबर बसून फोटो काढला म्हणून कोणी काही गांधी होत नसतं. बघूयात
पुढचं षटक संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज. हातामध्ये बॉल, चौथ्या बोटाने टाकलेला बॉल, उत्कृष्ट असा फटका मिळत आहेत. पुन्हा 1 2 3 4 6 सुंदर असा षटकार, संदीपच्या बॅटीतून निघालेला अतिशय षटकार. एखाद्याने गोळी मारावी एवढ्या जोरात बॉल केलेला आहे. बघूयात पुढच्या बॉल मध्ये नेमकं काय होतंय. पुढच्या चेंडू मध्ये गोलंदाज उत्तम टप्प्यावरती टाकू शकतील का. पंचांकडून एक वॉर्निंग देण्यात आलेली आहे सायडनची. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा टाकलेला उत्तम असा बॉल टाकण्याची तयारी, परंतु एक वॉर्निंग गोलंदाजाला, एक वॉर्निंग फलंदाजाला. आता बघूयात नेमकं काय होतंय. बॉल टाकण्यासाठी दोघेही तयार, संदीप एकीकडे तयार, दुसरीकडे आपला गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग वरती घेतल्यानंतर पंचांशी थोडासा संवाद, संवादातून निघालाय मार्ग, मार्गातून निघालाय चेंडू. काय झालं. ओके ओके फाईन, चला हरकत नाहीये. चला उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्यावर उत्कृष्ट असा फटका, परंतु मिळत आहेत फक्त 1 धावा. बघूयात पुढच्या बॉल मध्ये नेमकं काय होतंय. दीपक फलंदाजी करण्यासाठी तयार, गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल, आणि अवांतर असा चेंडू, त्याला मिळतोय नो बॉल, अतिरिक्त 1 रन. त्याच बरोबर फ्री हिटचा सुद्धा इशारा. चला हा बॉल मात्र उत्तम म्हणता येईल. फ्री हिटच्या बॉल वरती पाहिजे तेवढा फायदा घेता आलेला नाहीये. डावपुरा फलंदाज, परंतु फायदा नाही घेता आलाय. उत्कृष्ट असा टाकलेला बॉल, तेवढाच उत्तम फटका, तेवढंच उत्तम क्षेत्ररक्षण. बॉल मारला होता 4 रनांसाठी आणि मिळतायत पूर्ण 1 2 3 आणि 3 रन. बॉल कितीही चांगला टाकला तरी सुद्धा क्षेत्ररक्षकांकडून सुद्धा तेवढी साथ मिळणं गरजेचं आहे, ते आपल्याला दिसून आलंय. संदीप तयार, गोलंदाज तयार. चला उत्तम असा टाकलेला बॉल पायावरती लागलेला आहे आणि नो बॉलचा इशारा, अतिरिक्त 1 रन. त्याचबरोबर काढलेली चोरटी 1 धाव, एकूण 2 धावा, एकूण 2 धावा खात्यामध्ये जमा. फील्ड डिस्टर्बन्सच्या कारणामुळे केलेली अपील. बघूयात नेमका पंचांचा इशारा काय आहे. पंचांचा इशारा नॉर्मल, काहीही नाहीये. राहुलच्या हातामध्ये चेंडू आहे, स्ट्राईक वरती आहे संदीप. क्रीजचा पूर्ण वापर करून उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आहे, फलंदाजांनी मारलेला शॉट आहे, बॅटीची लागली आहे कळा, 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि अशा प्रकारे षटक आलेले आहे अंतिम टप्प्यामध्ये. चला 1 to go, 5 बॉल झालेले आहेत. उत्तम असा टाकलेला बॉल, परंतु षटक काही संपायचं नाव घेत नाहीये. नो बॉल टाकलाय, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, 1 धाव धावून मिळतायत पूर्ण 2 धावा आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. चला बघूयात राहुल नेमका काय करतोय. उत्कृष्ट असा टाकलेला बॉल, राहुलने उत्तम बॉल टाकला, बॅटीची लागली कडा, परंतु क्षेत्ररक्षणाकडून पाहिजे तशी साथ मिळाली. बघूयात संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नेमकं कोण आलंय. आलाय जतीन. जतीन नेमकं काय करतोय बघण्यासारखं आहे. संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय जतीन. फलंदाज तयार, स्कोर 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. जतीन गोलंदाज तयार, 12 बॉल 28 धावांची गरज आहे. उत्तम असा टाकलेला चेंडू, बॅटीची लागली एक कळा आणि 1 चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी, दुसरी धाव घेण्यामध्ये दीपक झालाय यशस्वी आणि उत्तम असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. फलंदाज झालाय धावचीत. संदीप पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार. बघूयात नेमकं काय होतंय. दुसऱ्या टर्फवरती नारी शक्तीकडून मिळालाय षटकार.
आपल्या टर्फ वरती. इकडे उत्तम असा बॉल टाकलाय जतीनने. बॉल झालाय मिस. संदीप पुन्हा एक डॉट बॉल आणि पंचांनी कुठलाही निर्णय दिलेला नाहीये. कृपया पंचांशी वाद घालू नका. वॉर्निंग दिलेली आहे. चला जतीन पुन्हा एकदा तयार. संदीपच्या हातामध्ये बॅट. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू मिस झालाय संदीप कडून आणि संदीप झालाय धावचीत. खर तर 2 बॉल डॉट घेतल्यानंतर आलेला प्रेशर त्यातून गेलेली आहे विकेट. बघूयात निखिल. फलंदाजी करण्यासाठी निखिल तयार, गोलंदाजीसाठी जतीन तयार. चला जतीनने टाकलेला हा चेंडू तेवढाच उत्तम असा फटका. मिळतायत पूर्ण 6 रन. षटकार. पहिल्याच बॉल मध्ये 600च्या स्ट्राईक रेटने काढलेले 6 रन. निखिल पुन्हा एकदा तयार. जतीनच्या हातामध्ये बॉल. 3 बोटांमध्ये बॉल फिरवून 4थ्या बोटाने टाकण्याची ही कला आणि आता मात्र मिळालाय 1 रन फक्त. खर तर हाही बॉल षटकाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु मिळतायत फक्त 1 आणि 1 धावा. मिहिर नवीन फलंदाज. मिहिर फलंदाजीसाठी तयार. चला लगेचच आपण सामना चालू करत आहोत. जतीनच्या हातामध्ये चेंडू. जतीन तिकडे मिहिर. बघूयात काय होतंय नेमकं. फलंदाज तयार आहेत, गोलंदाज सुद्धा तयार आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी जतीन तयार आणि बराच वेळ हातामध्ये बॉल फिरवल्यानंतर टाकलेला हा बॉल तेवढाच उत्तम असं क्षेत्ररक्षण. वा काय कॅच आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण इथे दाखवलेलं आहे. बॅटीची लागली होती कळा. बॉल गेला होता वरती आणि रोहनने पकडली आहे कॅच. बघूयात पुढचं षटक घेऊन नेमकं कोण येतंय. चला पंच खेळाडू यांच्यामध्ये थोडीशी नोकझोक, परंतु क्रिकेट हा खेळच मुळात जेंटलमॅन गेम म्हणून ओळखला जातो. क्रिकेटवरचं प्रेम हे काही वेगळं सांगायला नको. लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याला धड चालताही येत नसताना तेव्हा हातामध्ये प्लास्टिकची बॅट, दुसऱ्या हातामध्ये प्लास्टिकची बॉल आणि स्टंप म्हणून आखलेल्या 3 रेगा, इथून सुरू झालेलं असतं क्रिकेटचं पहिलं प्रेम. तेच प्रेम कुठेतरी कामाच्या व्यापामध्ये जपता यावं म्हणून मोतीलाल ओसवाल प्रीमियर लीग 2025चं इथे आयोजन केलं गेलं आणि त्याचा आनंद आपण सर्व तिथे घेत आहोत. आपण लगेचच सामना पुढे सुरू करायचा आहे. चला वेळेचं आपल्याकडे बंधन आहे. खर तर जवळजवळ 11:15 वाजलेत, तरी सुद्धा अगदी सकाळी 7 वाजलेत की काय असा उत्साह आपल्याला इथे बघायला मिळतोय. शेवटचे 2 सामने बाकी आहेत. चला आपल्या बाहेर एक गाड़ी उभी है. आप सबसे विनती है, सब सुन लीजिए. गाड़ी नंबर है MH01 EB 6748. जिसकी गाड़ी है कृपया हटा दीजिए. MH01 EB 6748. गाडी नंबर 6748. गाडी नंबर 6748 ज्यांची पण आहे जरा साईडला काढून घ्या. तुझी आहे का? तुझी आहे.
पिकल बॉल मध्ये कोणाची गाड़ी आहे का 6748 पिकल बॉल खेलने वाले जरा ध्यान दे गाड़ी नंबर 6748 गाड़ी नंबर 6748 आवाज वाढव हेलो हेलो गाड़ी नंबर 6748 गाड़ी नंबर 6748 जिसका भी है निकाल लो लाइव चालू है यहाँ पे भाई अभी का जो इसके पहले का ओवर था ना उसका मेरे को बॉल दिखा लास्ट वाला बॉल यहाँ पे नहीं हो पाएगा मोबाइल है अपने पास में हाँ मोबाइल मोबाइल पे 5 ही बॉल डाला रे भाई हेलो कौन सा ग्राउंड पाँच ही बोले पाँच बोले दीपक को पहले आउट हो गया उसके पहले ओवर में समझा एक बॉल दे भी दिया दीपक पहले आउट हो गया एक मिनट अपने पास मैं क्या बोल रहा हूँ ये राठी मैं देख रहा है ना 2 ओवर कितना रहा बराबर हुआ ना पहला बॉल रन आउट हुआ भाई हो गया पहला बॉल रन आउट ओवर हुआ हो गया ओवर अंपायर मैच चालू करो कैप्टनशिप चेक करो ना सब तेरे को चेक कर रहे हैं ये बंटी सिर्फ कैप्टन को चेक करने बोलो कैप्टन को हाँ फिर क्यों फिर कभी 10 बार चेक कर कैप्टन ध्यान दो ना क्या कर रहे हो सब प्लेयर क्यों बुला रहे हो भाई वो पंकज भाई हो गया भाई चला सामना लगेचच आपण सुरुवात करत आहोत थोडासा व्यत्यय आला होता परंतु आता सगळं क्लियर आहे आणि इसके बाद तुरंत हम फाइनल की ओर जाएंगे That demolition captain, please come here. सतीश सतीश मैम हो गया केवल 21 बोले रन का एक बॉल का एक बॉल में तो लेकिन सिर्फ कैप्टन को बात करने बोलो 10 जन बात करो क्या अभी चालू कर दो ना खाली टाइम पास सिर्फ एक ही जन बात करो कैप्टन बात हो गया भाई चालू कर दो अभी चालू कर दो मैम चालू कर दो 6 बॉल 21 चाहिए हेलो सतीश स्टार्ट करो स्टार्ट कर दो एक मैच खत्म हो गया है यहाँ का मैच खत्म नहीं हो रहा है पहले वो दीपक खेला फिर 2 बॉल खेला रेड बॉल कैसे था एक बॉल क्या क्या किसी को मैं इतना ब्लाइंड देखने के लिए टाइम किसके पास है क्या ये बुलाता ना फिर हम लोग 10 मिनट से चलाई हुई मारने वाले हैं अभी तो एक बंदा है सेकंड 20 तो रिटायर्ड हो जाए एक और में कुछ चल चालू कर भाई चालू कर दे
Guys, get back. Guys, get back. सारी चीज रिजॉल्व हो गई है. Get back. Only the captains and the umpire can talk. No other team members can come and do arguments. Only captains are supposed to talk. Other team members, please. चला गाइस, हम फटाफट स्टार्ट करेंगे. लास्ट 6 बॉल और टोटल 21 रन की हमें जरूरत है. देखेंगे क्या करते हैं निखिल. शेवटचे 6 बॉल 21 रनांची आवश्यकता. थोडासा झालेला गोंधळ, परंतु अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहत असलेले पंच आणि तेवढं सुंदर असं स्कोर बोर्ड लिहिणारे आमचे दादा, सगळ्यांच्यामुळे हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झालाय. पुन्हा एकदा सामना सुरू झालाय. हरकत नाही, बघूयात नेमकं पुढे काय होतंय. शेवटचे 6 बॉल 21 धावांची गरज आहे. निखिल इकडे तयार आहे फलंदाजीसाठी, गोलंदाज तिकडे तयार आहे. क्षेत्ररक्षण लावून घेतलेले. शेवटच्या 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. पहिला टाकलेला चेंडू मात्र तो अवांतर, त्याची मिळते 1 धाव. 6 बॉल आणि 20 धावांची गरज. कॅमेऱ्याच्या समोरून बाजूला व्हायचंय. कॅमेऱ्याच्या समोरून थोडस बाजूला व्हा. निखिल तयार आहे, गोलंदाज तयार, फलंदाज तयार. आणि उत्तम असा टाकलेला हा चेंडू, मागच्या बाजूने फिरवून टाकलेला चेंडू आणि डॉट बॉल. उत्तम. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट टाकलेला आहे. शेवटचे 5 बॉल आणि 20 धावांची गरज. चला पटापट आपण सामना सुरू करायचा आहे. कृपया पंचांनी थोडी घाई करायची आहे. शेवटचे 5 बॉल 20 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल तो जाणार आहे अंतिम सामन्यामध्ये. फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे. मोतीलाल ओसवाल प्रीमियर लीग 2025 चा फायनलचा संघ आपल्याला या दोघांमधून मिळणार आहे. जर 5 बॉल मध्ये 20 धावांची गरज पूर्ण झाली समजा, तर पुढचं पुढे बघू. टाकलेला हा चेंडू, उत्तम असा शॉट, परंतु बॅटीची लागली एक कडा. निखिलने रन घेण्यास दिलाय नकार. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. अतिशय उत्तम गोलंदाजी. मगाशी फलंदाजी करताना सुद्धा षटकारांवर षटकार आणि आता सुद्धा पहिले 2 चेंडू, एक अवांतर गेला जरी तरी सुद्धा दुसरे दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेले आहे. बघूयात पुढच्या चेंडूवर नेमकं काय होतंय. 4 चेंडू 20 धावांची गरज. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, तेवढाच उत्तम फटका. मिळाले 6 रन. उत्तम असा षटकार. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. शेवटच्या 3 चेंडू मध्ये 14 धावांची खरं तर गरज आहे. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. बघूयात काय होते. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. वाह, तेवढाच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत या क्षेत्ररक्षणासाठी. उत्तम. एखादा संघ जेव्हा उभा राहतो तेव्हा तो फलंदाज आणि फक्त गोलंदाजाच्या जोरावर नाही, तर उत्कृष्ट असलेलं क्षेत्ररक्षण सुद्धा त्याला गरजेचं असतं. हेच आपल्याला इथे बघायला मिळालंय. बघूयात पुढच्या चेंडूवर नेमकं काय होतंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अतिशय ललवा टाकलेला बॉल, परंतु राज या चेंडूवर षटकार मारण्यात नकार झालेला आहे आणि जवळ जवळ सामना. उत्कृष्ट असा षटकार, परंतु साफ निकल जाने के बाद काठी पेट पे कुछ नहीं होता मेरे दोस्त. कोशिश तो कर, शायद कामयाबी भी मिल जाए. बघूयात
प्रथमेश, ऋतिका, 5 मिनट का नहीं ब्रेक नहीं सुनो सुनो